आज सकाळी 100ची नोट भिजल्यामुळे तुमच्या भावाला 5,000 रुपये मिळालं. तर त्यानंतर आम्हाला दोघांनी पावसानं पूर्ण भिजावलं. दिवाळी होऊन 2 दिवस झालं तरी पण अजून उरलेलाच फटाकडे उडवल्या. आमच्या घरातले फटाकडे येऊन चालला. त्या फटाकड्यांच्या नादात माझी 100ची नोट पाक भिजलेली. आता ती भिजलेली नोट आम्ही वळवायसाठी आरडीच्या गाडीच्या टाकीवर ठेवलेली. नोटा काय हो भिजतील वाळत राहतील. कारण त्यामुळे आपला प्रीमियम टाइम वाया नाही गेला पाहिजे. असलं सगळं सप्पाई सुभाष बोलून गल्लीच्या वर पडतच असतो. एवढ्या तिकडे वाटत पेप्सी भेटतोय. त्यात आरडी मालकाने किचन असले ठेवलं की गाडीचं. गाडी कोणाच्या कळालाच पाहिजे. तिकट आम्ही होतो डायरेक्ट सनी फुटवेअर मध्ये. कारण आपल्या सुरज बसून चप्पल पाहिलं. भावाला पहिलं दाखवलेलं चप्पल एवढं आवडते डायरेक्ट खरेदीच करतो. तर मला पण हे बूट आवडते मग मी पण जरा बारीक मध्ये खरेदी करतोय. तर वातावरण असलं काळावर चालतं का नाही मला 100% गॅरंटी होती पोच येणार आहे. आता सध्याला आम्हाला जायचं होतं चहा पावडर आणायला. हाला काय नुसतं कंपनीचं चहा पावडर काय माहिती काय बडे लोक 20 रुपये की चहा कडनं थेट निघतच असतोय. तेवढं तो वाटत पोहोचल होतोय. कसं बसतं भिजत आम्ही डायरेक्ट बँकेत. मला डिकेटीचा चेक जमा करायचा होता. पण चेकची डेडलाईन नाही जवळ आली. 5,000चा घाटा वाला कोण डायरेक्ट चेक जमा करतो. तेवढ्याच घराकडे जाताना अचानक एवढा मोठा ऊस पडतोय. डायरेक्ट भिजा विषय चालता. त्यात ते पोरग असा आलेले किती गोडते शाहरुख त्यात केदार सुतार आणि अविनाश बोलतात. कारण केदार सुतारनं भावानं गाडी घेतला. गाडी कशी आहे की नाही दंगा भोई व्हिडिओ त्याला नाही म्हणाल तर नुसतं लाजालाजीचा कार्यक्रम. गाडीचं टेस्ट ड्रायव्हिंग करताना बंडा बरोबर गावतो व्हिडिओ मध्ये. आज केलंच नाही उद्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून जावा.